दिलेलं गणित बघा मिक्सचर ॲलिगेशन पद्धतीने काही सेकंदात कसं सोडवतं. 3 चाकी रिक्षा आहे आणि काही मोटर आहेत. बघा याला चाकं 3 आहेत, याला चाकं सायकलीला 2 चाकं आहेत मोटरसायकलीला. चाकांची एकूण संख्या 45 आहे. म्हणजे दोन्ही मिळून ठीक आहे. मी इथं लिहितो रिक्षा किंवा 3 चाकी लिहू आपण आणि इकडे 2 चाकी. ठीक आहे. सरळ-सरळ समजून जाईल. या दोघांचं जे कॉम्बिनेशन झालंय चाकांचं, ते इथं ऑलरेडी दिलेलं आहे की ते 45 आहे. हँडल दिलेले आहेत तुम्हाला 19. मग जर 19च्या 19 जर मी 3 रिक्षा, 3 चाकी जर मानलं, तर त्याला टोटल चाकं किती होणार आहे? 19च्या 19 हँडल हे जर मी ऑटोचे मानले, तर त्याला चाकं किती होईल? प्रत्येकाला 3 चाकं ऑटोला. मग इथे 3 गुणिले 19 57 चाकं होतील. तसंच जर मी मोटरसायकली मानल्या त्याला, तर प्रत्येक मोटरसायकलीला 2 चाकं आहे आणि 19च्या 19 हँडल जे आहेत, म्हणजे 19च्या 19 जे हँडल आहेत, ते पूर्ण मोटरसायकलीचे असतील, तर एकूण किती चाकं होतील मोटरसायकलीचे? तर 38 होतील. आणि त्यांनी काय दिलेलं ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून 45 झालं आहे. मग इथं काय करतो आपण नेहमी तिरकस वजाबाकी करतो. 57 मधून 45 जर वजा केले तर हे 12 येतील. 45 मधून 38 वजा केले तर 7 येणार आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो बघा. ज्या मोटरसायकली आहे सॉरी ही काय रिक्षा आहे. ह्या ज्या रिक्षा आहे आणि ह्या ज्या सायकली आहे मोटरसायकली म्हणा, सायकली म्हणा. ज्या रिक्षा आहेत त्या 7 असेल तर सायकली 12 असतील. म्हणजे एकूण जर 19 हँडल असतील तर ते अशा प्रकारे डिस्ट्रिब्यूट झालेलं असेल. पण गणितात ऑलरेडी हँडल 19च्या 19 दिलेले आहे. तुम्हाला कोणची संख्या विचारली ती फक्त लिहायची. कारण की ते ऑलरेडी 7 आणि 12 किती होतात? 19 होतात. बघा मोटरसायकलींची संख्या विचारली. मोटरसायकली कुठे आहे? इथे आहे. ते किती आहेत? 12. ठीक आहे. मग आपलं उत्तर पण किती असेल? 12 असेल. जर रिक्षा विचारली असती तर त्या 7 आल्या असत्या. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त तुमचे प्रश्न पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹179 प्रति महिन्यापासून इथे मंथली मेंबरशिप ऑफर करत आहोत. ती जर तुम्हाला पाहिजे असेल इयरलीमध्ये तर ती 799 एवढ्या कमी किमतीपासून पण सुरुवात करू शकता. त्याच्यावरती स्पेशल डिस्काउंट आहे. त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.